नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीबद्दल नवीन अपडेट आलेले. तर काय अपडेट आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. तर बघू शकता आश्रमशाळा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयाने प्रक्रिया अधिकृत. बघू शकता शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारेच होणार आहे. तर खाली काय अपडेट बघू शकता. राज्यातील व्ही-सी-एन-टी प्रवर्गातील खाजगी अनुदानित माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी व विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षकाची भरती आता अनिवार्यपणे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारेच केली जाणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा निर्णय बघू शकता. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 3 डिसेंबर रोजी शासन निर्णयाद्वारे ही प्रक्रिया अधिकृत करण्यात आली आहे. बघू शकता मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे. जी पण आश्रमशाळा जी भरती होती बघा, ती आता पवित्र प्रणालीद्वारे होणार आहे. तर पुढे काय अपडेट बघू शकता. सर्व मूळ कागदपत्राची तपासणी आवश्यक. प्रत्येक रिक्त पदासाठी 1/3 या प्रमाणात उमेदवाराची यादी व्यवस्थापनाला उपलब्ध होईल. मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी यासाठी 30 गुण ठेवण्यात आले असून उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड केली जाईल. सर्व मूळ कागदपत्राची तपासणी आवश्यक राहणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे रजू करून त्यांची नोंद सरळ सेवार्थ प्रणालीवर आपोआप होईल बघा. तर बघू शकता मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे जी आता जी भरती होणार बघा आश्रमशाळेची शिक्षक भरती, तर ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, म्हणजे पवित्र प्रणालीद्वारेच. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.